नमस्कार विडूळ इथे उपस्थित सर्व माता भगिनी तसेच सर्व ज्येष्ठ बंधू यांना मी नमस्कार करतो। सदावंदनीय भारत माता या भारत मातेच्या अस्मितेसाठी संरक्षणासाठी स्वराज्यासाठी ज्यांनी स्वतःच्या स्वप्राणाची आणि स्वतःच्या जीवनाची आहुती दिली असे सर्व शूरवीर ज्यांच्या अस्तित्वानं आपली भारतभूमी पवित्र झाली अशी आपली सर्व संतश्रेष्ठ मंडळी आणि ज्यांनी आपल्याला घडवलं अशा सर्व समाजसुधारकांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या अखंड शिवनाम सप्ताहातील दुसऱ्या दुसरं पुष्प इथं आपल्या समोर सादर करतो। सर्वप्रथम मला सांगायला हे आनंद होईल की आपल्या उमरखेड तालुक्यामध्ये हे विडूळ असे एक ग्राम आहे, असे एक गाव आहे ज्या गावामध्ये अखंडपणे गेल्या काही दिवसांपासून काही दशकांपासून अतिशय असा स्तुत्य असा उपक्रम आपण सर्वांनी सुरू केलेला आहे। माय माऊलींनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल माणसाचं जसं पोट भरणं जरुरी असते, आवश्यक असते, तसंच माणसाचे मस्तिष्क सुद्धा तेवढंच समृद्ध होणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपलं जीवन समृद्ध होणार नाही। आपण बघतो जगामध्ये वेगवेगळे प्राणी आहेत, ते प्राणी पोट भरायसाठी जगतात, पण आपल्या बुद्धीला काहीतरी खाद्य असलं पाहिजे, आपली बुद्धी थोडी सक्षम आणि समृद्ध झाली पाहिजे, यासाठी जगणारा मानव हा असा एकमेव प्राणी आहे। आणि म्हणूनच मानवाला संस्कृती आहे। आज मला जो विषय आपल्यासमोर मांडण्याचा इथं सुचवलेला आहे तो विषय आहे संस्कृती संवर्धन। आणि विशेष करून राजवर्षन मला या गोष्टीचा आनंद वाटतो की जो प्रेक्षक वर्ग आहे, श्रोता वर्ग आहे, त्या आमच्या माता भगिनी आहेत आणि संस्कृती संवर्धनाचं खरं कार्य जर कोणी करत असेल, सगळ्यात जास्त मोठा वाटा कोणाचा असेल तर आमच्या माता भगिनींचा आहे, अर्थातच तुमचा आहे। संस्कृती संवर्धन शब्द ऐकायला थोडासा जड वाटतो। आपण ग्रामीण भागामध्ये राहणारे सर्वजण आहोत, आपल्याकडे मोगमपणे बोलण्याची सवय असते। संस्कृती संवर्धन हा शब्द थोडासा आपल्याला कधी जड वाटतो। काय संस्कृती संवर्धन म्हणजे? आपण या शब्दाची पहिल्यांदा तोड करून बघू। संस्कृती आणि संवर्धन, मग संस्कृती म्हणजे काय? संस्कृती हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलाय, संस्कार, संस्कृती, आपल्या महिलांमध्ये तर हा बऱ्याचदा शब्द येतो। सुनबाई चुकली की लगेच सासूबाई म्हणते तुझ्या आईवडिलांनी हे संस्कार दिले। एखादा मुलगा व्यवस्थित वागत नाहीये, काय माहिती त्याला संस्कार नाही ते व्यवस्थित, हे शब्द आपल्याकडून सहज निघतात। मग संस्कृती म्हणजे नेमकं काय याचाही आपण विचार केला पाहिजे। बघा, प्रत्येकाला भूक लागते, भूक लागते आपल्या सगळ्यांना। आपल्यापैकी असं कोणी आहे का की मला भूकच लागत नाही? दादा मला भूक लागत नाही असं कोणी आहे का? नाही, आपल्या प्रत्येकाला भूक लागते। भूक लागणं ही प्रकृती आहे, सर्वच प्राणी मात्रांना भूक लागते। पण भूक लागल्यावर दुसऱ्याचं ओरबडून घेऊन खाणं, दुसऱ्याच्या ताटामध्ये असलेलं ओरबडून घेऊन खाणं ही विकृती आहे। आपल्या समोरचाही भुकेला आहे, त्यालाही खाणं मिळालं पाहिजे याचा विचार न करता त्याच्या ताटातलं घेऊन खाणं, त्याला उपाशी ठेवणं ही काय झाली? विकृती। पहिली आपण बघितली प्रकृती, भूक लागणे प्रकृती आहे, दुसऱ्याचं ओरबडून खाणं ही विकृती आहे। आणि तिसरं, जशी मला भूक लागते तशी इतरांनाही भूक लागते, समोरच्यालाही भूक लागू शकते, म्हणून माझ्या ताटातली मी अर्धी पोळी जर समोरच्याला देत असेल तर ती आहे संस्कृती। एवढी साधी आणि सोपी व्याख्या आहे संस्कृती। दुसरं एखादं उदाहरण बघू, आपण दगड बघितलाय। दगड हे निसर्गाचं एक साधन आहे, निसर्गातली एक गोष्ट आहे, त्याला आपण प्रकृती म्हणू। तो दगड एखाद्याला घेऊन मारण्यासाठी वापरले की
झाली आणि त्याच दगडाला योग्य आकार देणे, त्याचं शिल्प बनवणे ही संस्कृती आहे. मग ती संस्कृती आपल्याजवळ आहे का? निश्चितच आहे. आपल्या प्रत्येक वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा संस्कृती आहे. सकाळी उठल्यावर माझ्या या सगळ्या मायबाबांनी सकाळी लवकर उठतात, आम्ही उठायच्या आधी तुम्ही उठता. सकाळी उठल्यावर पहिले तुम्ही अंगण झाडता, घर झाडता, घरासोबत पाणी टाकता, सडा सारवण करता आणि नंतर छानशी सुंदरशी जशी जमेल वेळ जसा आहे तशी आपण छानशी एक रांगोळ टाकतो. संस्कृती यामध्ये सुद्धा आहे. संस्कृतीची सुरुवात इथून सुद्धा होते. ते देवाला संध्याकाळी सांजोळ लावण्यापासून आपल्या घरातल्या असलेल्या सर्व मोठ्या माणसांना नमस्कार करणं असेल, आपल्या घरामध्ये जी काही प्रथा आहे त्या प्रथेनुसार जेवायला बसणं असेल, जेवताना कोणता पदार्थ ताटामध्ये कुठं टाकायचा हे सुद्धा संस्कृतीचा भाग आहे. मग हे तर आपण दररोजच जगतो. मग वेगळी संवर्धन काय करायचं, काय आवश्यकता आहे तेच आपल्याला समजून घ्यायचं. बघा, आपल्या पूर्वजांनी त्यांच्याजवळ जे जे ज्ञान त्यांना अनुभवातून मिळालं त्यातून त्यांनी काही परंपरा, काही रूढी निर्माण केल्या आणि त्यांचं पालन आज आपण करत आहोत आणि इथून पुढे आपल्याला करायचं आहे. पण हे करत असताना काय चुकीचं आणि काय बरोबर, काय वाईट आणि काय चांगलं याची थोडीशी आपल्याला जाण ठेवायची आहे आणि त्यातून मग आपली संस्कृती वृद्धिंगत करायची आहे, त्याचं संवर्धन करायचं आहे. हे करत असताना आपल्या संस्कृतीचं महत्व आपल्याला समजलं पाहिजे. बघा, संस्कृती जर नसेल तर आपलं अस्तित्व असेल का याचा जरा शांत डोक्याला विचार. एकदा काय झालं, एक माऊली होती, तिनं बिचारीनं आपल्या लहान लेकराला, तिचे मिस्टर तिचे घरचे यजमान फार लवकर गेले होते, ती एकटीच होती आणि तिचं लहान मूल होतं. त्या लहान लेकराला तिने व्यवस्थित वाढवलं, चांगलं शिक्त केलं आणि त्या मुलाला विदेशात नोकरी लागली. तो मुलगा विदेशात निघून गेला. तो महिन्याला एका पत्र पाठवायचा, तार पाठवायचा आणि त्या तारीमध्ये खॅली खुशाली विचारायचा. बरेच दिवस असे गेले, हिच्याजवळ जे काही साठवलेले थोडे बहुत पैसे होते ते पैसे संपले. आता बिचारीचे मदारीचे हातपाय चालत नव्हते, म्हणून तिने शेवटी काय केलं, कोणाला मदत मागायला लागली. आपल्या भाषेत सांगायला भीक मागायला लागली, भिक्षा मागायला लागली, भिक्षा मागून पोट भरायला लागली. एक दिवस असेच परिचित व्यक्ती एक तिच्याकडे आले, तिने सांगितलं की माय तुझं पोरगं तर चांगलं शिकलेलं आहे, विदेशात नोकरी करायला, तू अशी भीक का मागतो. ती म्हणजे काय करू बापू, काही इतक्यात आलत नाही, जरा तिकडून यायला जमत नाही आणि माझ्याजवळ तर काही खायला पैसे वगैरे नाही, तुम्ही हे करते. त्या व्यक्तीने विचारलं, तुझा मुलगा एवढा शिकलेला आहे, एवढा पैसा कमवत आहे, तुला पैसा मागत नाहीस का, तो तुला पैसा पाठवत नाही का. ते म्हणजे काय पाठवतो माहित नाही, म्हणजे रंगी बेरंगी वेगवेगळे कागद देतील मग. आता मताची अडाणी होती, तेवढी माहिती नव्हती, काय दाखवलं म्हणजे काय नाही दाखवतो, तुला काय मिळते काय पाठवतो. मताने त्या माणसाला घरी नेलं आणि त्याचे सगळे पत्र दाखवले. त्या पत्रामध्ये मनी ऑर्डर होत्या, काही डिमांड ड्राफ्ट होते आणि तिनं ते घरात कसे तटवून ठेवले. आपल्या घरामध्ये सुद्धा असेच डिमांड ड्राफ्ट होऊ नये आणि आपल्याला त्याची किंमत नाहीये. ते डिमांड ड्राफ्ट म्हणजे दुसरं काही नसून आपल्या घरातले म्हातारे माणसं. संस्कृती समजून घ्यायची असेल तर कधीतरी वेळ काढून त्यांच्याजवळ बसा, त्यांच्याशी थोडीशी विचार करा. संस्कृती कशाला म्हणायचं आणि संस्कृतीचा सार काय, त्याचा आपल्या जीवनात उपयोग काय हे तुम्हाला ते आरामशीर व्यवस्थित समजावून सांगतील. आमची आजी आहे, घरात कुठं बसली, तिला हातपाय हलत नाही तरी ती काय करते, 2 टाईपच्या मध्ये जी फट असते त्या फटीत ती माती काढत असते. तुमच्या घरामध्ये अशा स्वतःला माणसं असतील, हातपाय चालत नसतील तरी काहीतरी ते करत असतात. कोणी वाती करत बसत असेल, कोणी फुलाचे हार करत असतील, अजून ते काय करत असेल. तुम्ही म्हणसाल याच्या संस्कृतीची काय समज.
क्रियेने वाचाळता व्यर्थ आहे. आपल्या कामातून बरीचशी शिकवण देता येते. आपली संस्कृती जेवढी महान आहे. बघा आपल्या संस्कृतीमध्ये कोणतीच गोष्ट विना आधार केलेली नाही. आता आपण सर्वजण शिकलेले आहात. बऱ्यापैकी आपलं शिक्षण झालं असेल. घर सांभाळतो, गृहिणी आहोत म्हणजे आपलं शिक्षण नाही असाचा भाग नाही. मला माहित आहे आपण सर्वजण चांगल्या प्रकारे शिक्षित आहात, शिकलेले आहात, चांगले अनुभवी आहात. बघा आता काल परवा वर्ष प्रतिपदा म्हणजे चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा आपण सर्वांनी साजरा केला. एखाद्याला वाटू शकते काय लहान लेकरासारखं एक काडी घ्यायची, त्याच्यावर तांब्या ठेवायचा, त्याला साडी बांधायची, उगत लिंबाची पानं बांधायची, आंब्याची पानं डाळा बांधायचा आणि घरावर बांधायचा. हे काय लहान लेकरासारखं शेतामध्ये बुजगावून उभं केले. आपल्या शेतात आपण बुजगावून उभं करतो ना. याच्या मागे विज्ञान आहे. मात्र आपल्याला एखादी गोष्ट डायरेक्ट विज्ञानाच्या बाबतीमध्ये महत्वाची आहे म्हटलं तर ते आपण पालन करत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी त्याच्या मागे अध्यात्म लावून आहे. बघा बाबींनो, तुम्हाला जर सांगितलं की तुळशीच्या आजूबाजूला हवा चांगली असते, ऑक्सिजन चांगला असतो म्हणून तुळशीला 11 फेऱ्या मार, तुम्ही मारसाल का? नाही बा. आणि तेच तुम्हाला जर सांगितलं तुळशी जवळ कृष्ण असतो, तुळशीची पूजा केली कृष्ण प्रसन्न होतो, देवाला बरं वाटते, 11 नाही तुम्ही 21 फेऱ्या मारता, 111 फेऱ्या मारता. आपल्याला एखादी गोष्ट पटावं, लहान लेकराला औषध देताना आपण काय करतो, सोबत साखरेची वाटी सोबत ठेवतो. त्याला कडू औषध दिलं की लगेच सोडून साखर द्यायचं. कमीत कमी त्या साखरेच्या आशेने ते औषध घ्यावं ही आपली अपेक्षा असते. तसंच आहे आपल्या प्रत्येक सण उत्सवाच्या मागे विज्ञान आहे. फक्त आपण ते करावं म्हणून त्याला देवदेवतांचे कार्य लावलेले आहेत. गुढीपाडवा अर्थात वर्ष प्रतिपदा शुक्ल महिन्यातला चैत्र महिन्यातला शुक्ल पक्षाचा पहिला दिवस. या दिवशी गुरु नावाचा जो ग्रह आहे तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आपल्याला माहित आहे सूर्याभोवती सर्व ग्रह फिरतात. तर एक वेळ अशी येते वर्षामध्ये चैत्र प्रतिपदेला वर्ष प्रतिपदेला गुरु ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि गुरु ग्रहावरच्या ज्या लहरी आहेत त्या लहरी आपल्या इथे मानवासाठी आणि संपूर्ण जीवसृष्टीसाठी अतिशय चांगले आहेत. कशा प्रकारे गुरु ग्रहावरच्या ज्या लहरी आहेत त्याला इंग्लिशमध्ये वेव्हज म्हणतात. त्या वेव्हज पाणी आलं त्या वेव्हज हे आपलं उत्पादन क्षमता वाढवतात. जर जमिनीमध्ये आपण जर गुढी लावली तर त्या वेव्हमुळे त्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. बघा आपण पहिला तास घेतो की नाही गुढीपाडव्याला शेतामध्ये पहिला तास सोडतात ना, बरोबर आहे. त्याला कारण तेच आहे. आणि विज्ञानामध्ये आपण शिकलोय रेशमी वस्त्रावर बांबूचं लाकूड जर घासलं तर ते गुड कंडक्टर बनते म्हणजे सुवाहक बनते. त्यामुळे काय होतं त्या ज्या लहरी आहेत त्या बरोबर आपल्या जमिनीमध्ये जातात. म्हणून आपण गुढी बांधताना काय करतो, बांबूची काडी घेतो. कोणती काडी घ्यायची नाही, बांबूची काडी घ्यायची. त्याच्यावर साडी अर्थात रेशमी वस्त्र असतं. त्याच्यावर तांब्याचा गडवा, तांबा समजतं ना, स्टीलचा नाही. आपण आजकाल स्टीलचे गडवे लावतो, स्टीलचे लावायचे नाही, तांब्याचा गडवा लावायचा. का? कारण की ते सुवाहक आहे. विज्ञानामध्ये आपल्याला दिलं आहे ते त्या वेव्हला त्या लहरींना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. आणि त्यामधून संस्कृती संवर्धन, त्यामधून आपली जी उत्पादन क्षमता आहे आपल्या शेतातली असेल, सामान्य माणसाची असेल, त्या सर्वांची उत्पादन क्षमता वाढते. म्हणून गुढीपाडवा साजरा करायचा. प्रत्येक गोष्टीमध्ये असं आहे. आपल्या घरात असलेल्या तुळशीमधून जास्तीत जास्त ऑक्सिजन बाहेर पडतो. म्हणून तुळशीचं झाड घरामध्ये असावं. पहिल्यांदा घराची रचना कशी असायची, असं सर्व बाजूला रूम राहायचा, मध्ये तुळशीचं झाड राहायचं.
आपण रात्री झोपायचो कुठे? त्या अंगणात झोपायचो. आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे व्हायचा. म्हणून तुळस घरामध्ये असली पाहिजे. त्याच्यामध्ये विज्ञान प्रत्येक गोष्ट असेल. तुमचं मकर संक्रांत तुम्ही साजरी करता, तिळगुळ आपण वाटतो, तो संक्रमणाचा काळ. एक सूर्याची दिशा बदलणार आहे. सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन जाणार आहे. त्याच्यामध्ये जे संक्रमण होत आहे त्या संक्रमणाच्या काळामध्ये तीळ आणि गुळ आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आहे. म्हणून आपण मकर संक्रांत साजरी करतो. त्या काळामध्ये आपण तिळगुळ मोठ्या प्रमाणात खातो. तिळगुळाचे वेगळे पदार्थ कोण खातो, त्याच्या मागचं कारण ते आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीमध्ये दिलेली आहे. तुमचं संवर्धन करणं अतिशय आवश्यक आहे. आता संवर्धन करणं हा शब्द कधी कधी अवघड वाटतो. संवर्धन म्हणजे काय? आपण पसायदान ऐकलं असेल. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊली चौथ्या ओळीमध्ये, तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. जे खळांची, खळ म्हणजे कोण? वाईट प्रवृत्तीची माणसं, त्यांची व्यंकटी सांडो म्हटलंय. सांडो म्हणजे नष्ट हो. वाईट लोकांचं वाईटपण, व्यंकटी म्हणजे वाईटपण, त्यांच्यामध्ये असलेलं दुष्टपणा. वाईट लोकांचा दुष्टपणा संपल्यानंतर उरलेला जो माणूस आहे तो चांगलाच आहे, असं ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं. आणि पुढच्या ओळीत ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. त्यांना सत्कर्मामध्ये रती वाढू द्या. त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या कर्मामध्ये त्यांची रती म्हणजे काय? इंटरेस्ट, त्याच्याविषयीचं आकर्षण, त्याच्याविषयीची आवड ती वाढावी. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं आहे की वाईट माणसामध्ये सुद्धा काही चांगले गुण असतात. ते काय आले पाहिजे? वृद्धिंगत झाले पाहिजे, वाढले पाहिजे. संवर्धन म्हणजे तेच आहे, ते जपा आणि त्याला अजून वाढवा. मग आपल्याला काय करायचं आहे? संस्कृतीचं संवर्धन करायचं आहे. आपली जी संस्कृती आहे ती जपायची आहे आणि ती वाढवायची आहे. एक श्लोक आहे, उत्तम सर्व धर्मांना हिंदू धर्म समुच्चते रक्ष प्रचार नियत सर्व लोक हितेशी. सर्व धर्मांना उत्तम धर्म हिंदू धर्म आहे. त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे आपल्या प्रत्येकाचं महत् भाग्य आहे. आपण काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून आपण या भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलो. भारतीय संस्कृती ही एकमेव अशी संस्कृती आहे जी वसुधैव कुटुंबकमचा नाद आहे. फक्त माझंच भलं झालं पाहिजे असं म्हणत नाही. जगातल्या प्रत्येक प्राणी मात्राचं भलं झालं पाहिजे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. हीच इच्छा भारतीय संस्कृतीमध्ये व्यक्त केली आहे आणि या संस्कृतीचे आपण घटक आहोत. मग आता आपल्याला या संस्कृतीचं संवर्धन करायचं आहे. तर कसं करायचं? तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा विषय येऊ शकतो, मनात विचार येऊ शकतो की मी तर सामान्य सुद्धा, मी एक सामान्य शिक्षक आहे, मी कसं संवर्धन करतो? तुमच्यापैकी काही जणी म्हणते, अहो आम्ही तर काय गृहिणी आहोत, आम्ही संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सोपं आहे. सोपं आहे म्हणण्यापेक्षा हे महत्वाचं काम तुम्ही सर्वात जास्त चांगल्या प्रकारे करू शकता. घरात लहानाचं मोठं होणारं लेकरू हे तुमच्या देखरेखीखाली होत असतं आणि आजचं ते लेकरू उद्याचं या देशाचं नागरिक होणार. त्याला घडवायचं कसं हे तुमच्या हातात आहे. त्याला कसं चांगल्यात चांगले संस्कार कसे द्यायचे हे तुमच्या हातात आहे. बघा, छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते घडवू शकतो. आपल्या सासू सासऱ्यांसोबत आपण कसं वागतो याच्यावरून आपला मुलगा आपल्यासोबत कसं वागेल हे ही गोष्ट तुम्ही बऱ्याचदा बघितली असेल. एका घरामध्ये नवरा बायको दोघं होते. त्यांना मुलगा होता, मुलाला बायको होती म्हणजे सून होती आणि ती सून जराशी जास्त हुशार होती. समजा तिनं काय केलं,
घरातल्या त्या म्हाताऱ्या आईला आणि वडिलांना जेवायला देताना एका विशिष्ट प्रकारच्या ताटामध्ये द्यायचे, जुन्या ताटामध्ये. हे ते नातू बघायचा. आणि एक दिवस ते ताट उठून ठेवताना त्या सुनेच्या हातून पडलं. ते लगेच नातू म्हटला, ए मम्मी जरा व्यवस्थित ठेव म्हणे. तुम्ही काय तुम्ही म्हातारी अशी ठेवलं इथं विचारा मला ते टिकलं पाहिजे पण चांगलं. लेकरं आपल्याला ऑब्झर्व करतात. एकदा असं झालं, पोरगं खेळायचं गाडी घेऊन, लहान मुलगा होता, 3-4 वर्षाचा असेल, 4 वर्षाचा, 4-5 वर्षाचा, KG1 KG2 मध्ये झाला. गाडी घेऊन खेळायला आणि त्याचे वडील तिथंच खुर्चीवर मोबाईल बघत बसलेले होते. त्याच्यात तिच्या वडिलांना त्या माणसाला एक कॉल, त्यांनी ते कॉल उचलला, ते बोलायला लागले. आणि बोलताना त्यांच्या तोंडून कंटिन्यू शिव्या चालू होते, कंटिन्यू शिव्या. गाढवा, मूर्खा, तुला अक्कल नाही का, असं नाही का, तसं नाही का. ते बोलणं सगळं ते ऐकायला, ते तसं खेळायला, त्यानं ते सगळं ऐकलं. थोड्या वेळा माणसाला फोन घेऊन दिला. त्या पोराचं खेळणं चालू होतं गाडी घेऊन. चला गाडी आली, स्टेशन आलं, त्यांना उतरायचं त्यांनी उतरा, त्यांना बसायचं त्यांनी बसा. पुन्हा ते पुढच्या स्टेशनला जायचं, म्हणजे गाडी फिरवायचं, पुन्हा म्हणायचं हे स्टेशन आलं बसा, त्यांना बसायचं त्यांनी बसा. गिडूळ आलं उतरा, ज्यांना उमरखेडला त्यांनी बसा. गाडी पुढे निघाली, पुन्हा उमरखेडला उतरा, ज्यांना उमरखेडला उतरायचं त्यांनी. असं चालू होतं. त्याला इतक्या वेळामध्ये वडिलांच्या शिव्या ऐकल्या होत्या. त्याला सांग बोलणं सुरू केलं. पुन्हा उभं केला नाही, अरे चला त्या मूर्खांना उतरायचं, मूर्खांनी उतरा, ज्या गाडवांना बसायचं गाडवांनी बसा. पुन्हा गाडी निघून आली, ज्या गाडवांना उतरायचं गाडवांनी उतरा, ज्या मूर्खांना बसायचं मूर्खांनी बसा. त्या वडिलांना ऐकलं, हे काय नियम नाही. त्या वडिलांना त्याला ऐकलं, काय करायला नाही असं बोलतात, काय मला समजतही नाही. ते काहीच बोललं नाही, बाबा काय बोललं. तेवढ्या थोड्या वेळा रागवलं, पुन्हा ते खेळायला लागले. तर खेळणं सुरू केलं. थोड्या वेळासाठी माफ करा म्हणजे गाडी थोड्या वेळ थांबली होती, एका मूर्खाला गाडी थांबली होती म्हणजे गाडी थांबली होती. पुन्हा विचारतात गाडवाला बसायचं, गाडवाने बसा, मूर्खाला बसायचं मूर्खाला. आता मला सगळं चूक कोणाची आहे, मुलाची की त्या वडिलाची? अर्थातच चूक वडिलांची आहे. आपण मुलांसमोर जसं बोलू, जसं वागू, तसं ते लेकरं वागणार आहेत. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की आता मुलांच्या डोक्यावर, लहान लेकराच्या डोक्यावर आईचा पदरच राहिला नाही. कारण की आता आपले ग्रामीण भाग आहे, आपलं गाव सुसंस्कृत आहे म्हणून ठीक आहे. पण तुम्ही मोठ्या शहरामध्ये जाऊन बघाल तर आईच्या साडीला आता पदरच नाही, साड्या नेसणंच बंद. मान्य आहे वेळा काळानुसार आपल्याला बदलावं लागेल. शहरातल्या बाया त्यांना नोकऱ्या कराव्या लागत असतील, साडी नेसून जाणे येणे थोडंसं अडचणीचं जात असेल, म्हणजे ड्रेस द्यायला सुरुवात केली असेल, काही नाही. पण हे करत असताना कुठंतरी आपली संस्कृती, आपले संस्कार आपण विसरत आहोत का याचाही विचार केला पाहिजे. आपल्या घरामध्ये आपण चाल लावून दिली पाहिजे, आपण सवय लावून दिली पाहिजे. सकाळी आंघोळ झाली की आपल्या घरामध्ये जो कोणता देव असेल, ज्या देवाची कोणती तुम्ही श्रद्धेनं पूजा करता, त्या देवाला प्रत्येकाला, मोठ्या माणसाला जर नमस्कार केला तर लहान लेकरं सुद्धा नमस्कार करायचा. घराच्या बाहेर पडताना आंघोळ झाली की पहिल्यांदा देवाला नमस्कार करायचा, कितीही वेळ पडतो. संध्याकाळी सांजोत आपण देवाजवळ लावली की देवाला नमस्कार करायचा. फक्त देवाला नमस्कार करून थांबायचं नाही, देवाला नमस्कार करायचा. आणि देवाला नमस्कार करून झाल्यानंतर घरात जे जे कोणी मोठा आहे त्या प्रत्येकाला नमस्कार करायचा. माझ्या घरामध्ये माझी पुतणी 3ऱ्या वर्गात आहे आणि पुतण्या 9व्या वर्गात आहे. ती 3ऱ्या वर्गातली पुतणी 9व्या वर्गातल्या माझ्या पुतण्याला सुद्धा नमस्कार करते. माझं 3 वर्षाचं लेकरू आहे, 3 वर्षाचं कोण आहे ते सुद्धा माझ्या 3 वर्षाच्या मुलगा, त्याची जी चुलत बहीण आहे म्हणजे माझी पुतणी जी आहे ती 3ऱ्या वर्गात आहे, तिला सुद्धा तो नमस्कार करतो. काय करतो तर मी आमच्या सगळ्यांना पाहिजे नमस्कार. तुम्ही मला असं नमस्कार केल्यानं काय होणार आहे?
बरंच काही. नमस्कार केल्याने माणसामध्ये विनम्रता निर्माण होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व सुनांना सांगायला, तुम्ही माझ्या सगळ्या मोठ्या बहिणी आहात, तुमचा लहान भाऊ आहे, त्यामुळे तुम्हाला हक्कानं सांगतो, एखाद्या वेळेस सासूचं आणि आपलं भांडण जरी झालं होते, घरात घर म्हटल्यावर भावाभावाचं भांडण होतात, बापलेकाचे भांडण होतात, पण आपल्या सासू सुनेच्या नात्याला लोकांनी फार बदनाम करून टाकले आहे नाही. होतात सासूचे सुनेचे भांडण होतात, पण तरी सुद्धा सासूबाईला आवर्जून 2 टाइम नमस्कार करा. नमस्कार केल्यावर तुमचा शत्रू का असणार तुम्हाला आशीर्वाद देणार. नमस्कार केल्यावर कोणी आवाज केलं शाब्द लोक आशीर्वाद देणार. आज नाही, 1-2 दिवसानं, 3 दिवसानं, 4 दिवसानं, आठवड्याभरानं का होईना मनामध्ये आपली झळमट कमी होती, मन शुद्ध होईल, मनामध्ये राग असेल, गैरसमज असेल तो निघून जाईल. त्यासाठी नमस्कार करणे हा सोपा साधा उपाय. घरामध्ये मागे एका ठिकाणी असंच बोलायसाठी गेलो सर व्याख्यानमालेला, तिथं समोरच्यांनी मला एक प्रश्न विचारला. आपल्या सातारला गेलो होतो, व्याख्यान संपल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास होता, त्यामुळे त्यांनी विचारलं, एक तरुण मुलगा होता, त्यांनी विचारलं, सर म्हणे माझी आई दररोज देवाला दिवा लावते ना, अर्धा घंटा काय प्रार्थना बसते घेऊन उगत ते मला घालेल, तेवढं ते एखाद्या गरीबाला दिलं त्याचं पोट भरलं, त्याच्या घरची भाजी शिजल. मी त्या मुलाला काही 2-4 प्रश्न विचारले. त्याला म्हटलं जाऊ दे आईचं, ते बघू आपण काहीतरी करता येईल, तुला गाणं कोणाचं आवडतं. त्याने एका म्हणजे प्रसिद्ध अशा गीतकाराचं नाव सांगितलं, म्हणजे गाणवणाऱ्याचं नाव सांगितलं. जस्टिन बर्बर नावाचा एक सुप्रसिद्ध गायक आहे, त्या गायकाचं नाव सांगितलं, विदेशी गायक. एवढं बरं कशावर ऐकतो मला म्हणून तू गाणे, तुम्ही गाणे ऐकतो म्हणजे सर मोबाईल आहे हेडफोन टाकून ऐकतो. हेडफोन किती रुपयाचा काय सर, म्हणजे 100-200 रुपयाचा असेल, तर 200 रुपयाचा हेडफोन. मोबाईल तेव्हा 5-7 हजार रुपये मोबाईल यायचे, आता मोबाईलची किंमत वाढली सर, म्हणजे 5-6 हजाराचा मोबाईल नको. पण गाणं ऐकून काय भेटते तुला सर, मस्त वाटतं, छान वाटतं मी गाणं ऐकून. पोट भरते, पोट कसं भरवलं मी गाणं ऐकून, पण मस्त वाटतं. तुला जे वाटते त्याला समाधान, आनंद, आणि आपल्या घरची माऊली त्या देवाला दिवा लावताना ते बसावर थोडंसं तेल टाकते आणि तिथं जे काही प्रार्थना करून बसते, त्यामुळे तुला तेच समाधान लागतं. काय फरक पडतो, आपल्या घरामध्ये जे देवघर आहे ते त्या माऊलीचं आधारस्थान आहे. मला माहित आहे, आता जरी मोबाईल आले, आता पोरगी लग्न झाल्यावरही घरच्यांना दररोज 2 टाइम बोलते, सकाळी कोणती भाजी केली, संध्याकाळी कोणती भाजी केली, सगळं सांगते. पहिल्या काही असं होतं का नाही, 6-6 महिने काय बाहेर जाणं व्हायचं नाही. आणि मग त्या माऊलीच्या मनामध्ये असलेले वेगवेगळे प्रश्न असतील, तिचे दुःख असतील, ती कोणाजवळ मांडायची, तिचे सगळे दुःख, सगळे प्रश्न त्या देवालयातल्या देवाजवळ मांडायचे. तिच्यासाठी तो आधार होता. आपल्यालाही या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. आपल्या घरातलं बसणारा माणूस देवपूजा करत तर चांगली गोष्ट, ती काही वाईट गोष्ट नाही. पण हे सगळं करत असताना एका गोष्टीची आपल्याला विशेष दखल घ्यावी लागते. आता बघा, आपण सगळेजण ग्रामीण भागातल्या शेतीशी आपण चांगले परिचित आहोत. निंदणे हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. शेतामध्ये आपण निंदतो की नाही, निंदतो कशासाठी आपण, शेतामध्ये जे काही पीक आहे त्या पिकाच्या आजूबाजूला जे काही तणकट येते, तणकट आपण काढून टाकतो निंदताना, बरोबर आहे. का काढतो, आपण पिकाला जे काही पोषक द्रव्य भेटायला पाहिजे ते सगळं ते तणकट खाऊन घेते, ते तणकट मासते, तणकटच मोठं होते, पीक व्यवस्थित वाढत नाही. म्हणून आपण काय करतो, त्या तणकटाला काढून टाकतो. तणकट जर काढलं तर ओरिजिनल जे आपलं पीक आहे जे आपल्याला मोठं करायचं आहे ते व्यवस्थित होईल आणि मग आपल्याला जे पीक मिळवायचं आहे ते व्यवस्थित मिळालं. त्यासाठी आपण तणकट काढतो,
तसंच संस्कृती संवर्धन करताना कालोगामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आल्या, काही चुकीचे संदर्भ आपल्याला लागले, ते सुद्धा आपण दूर केले पाहिजे. सगळ्याच रूढी, सगळ्याच परंपरा त्या आपण जशा तशा पाळायच्या आहेत तर नाही. उदाहरणार्थ, खूप आधी काळापूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये सती प्रथा आली होती. नाव आपण ऐकलं असेल. सती प्रथेमध्ये एखादी स्त्री आहे, त्या स्त्रीचे यजमान अर्थात तिचा नवरा काही कारणास्तव मृत्युमुखी पडला तर काय करायचे, त्या नवऱ्याच्या जी काय आपण शेवटी त्याला अंतिम संस्कार करतो, अग्निसंस्कार करतो, तर ते करत असताना त्या स्त्रीला सुद्धा जिवंत त्याच्यावर ठेवायचे आणि ती सुद्धा त्यासोबत सती जायची असं आपण म्हणतो. हे का व्हायचं? पहिल्यांदा असं कधी झालं का? तुम्ही रामायणामध्ये कधी ऐकलं का सती गेलेलं? कोणी महाभारतात कोणी ऐकलं का सती गेलेलं? नाही. ते मध्य काळामध्ये झालं, मध्ययुगाच्या काळामध्ये झालं. कारण की त्या काळामध्ये आपल्याकडे परकीयांची आक्रमण झालेली होती. आपला समाज असुरक्षित होता. नवऱ्याची जी बाई आहे तिच्यावर वाईट नजर लोकांच्या पडायच्या, तिचं रक्षण कोण करणार, म्हणून शेवटी ती स्वतःचा जीव द्यायची. आज तशी परिस्थिती आहे का? आज आपण सुरक्षित आहोत. मग सती जाण्याची गरज आहे का? नाही. म्हणून आपण काय केलं की सती प्रथा बंद केली. आता एखादा माणूस मेला, त्याची बायको सोबत सती जाते का? स्वतःला जाळून घेते का? नाही, कारण त्याची गरज नाही. तर अशाच प्रकारे आपल्याला समाजामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्याही गोष्टी थांबवल्या पाहिजे. आपली संस्कृती विज्ञाननिष्ठ आहे. आपल्या संस्कृतीमधली प्रत्येक गोष्ट विज्ञानाला धरून आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस वागताना त्याच प्रकारे वागायचं आहे की चुकीच्या गोष्टीला विरोध करायचा, जे चांगलं आहे ते घ्यायचं, जे चुकीचं वाटत आहे, काल लोकांमध्ये काळासोबत काही चुकीच्या गोष्टी सोबत आल्या असतील त्या बंद केल्या तरी चालेल. काही गोष्टी व्यापाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा आहेत. आता नवरात्र सुरू होते. नवरात्रामध्ये दररोजची 9 दिवसाच्या 9 साड्या हा प्रकार आपल्याकडे आलाय. थोडासा माझ्या बहिणींना आणि माऊलींना थोडासा दुखण्याचा विषय बोलत आहे, पण हा विषय आलाय. आपल्याकडे काय सुरू झालंय? दररोजची एक साडी ठरलेली असते. कलर आज गुलाबी, उद्या पोपटी, परवा हिरवा, मग निळा, मग आकाशी, आणि मग सगळ्या बाया दुकानात धुकड लावतात साडी घ्यायची. मला सांगा, असं काही होतं का पहिले? कधीतरी आपल्या माऊलींना विचार. हा व्यापारी फंड आहे. ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती काय आहे? देवाची श्रद्धेने पूजा करणे. एकदा काय झालं, एका गावामध्ये भयंकर दुष्काळ पडला. प्रचंड दुष्काळ. गावामध्ये पाऊसच झाला नाही 2 वर्ष. सगळं पीक वाळून चाललं. गावाचं वाळवंट व्हायला आलं. तितक्या तिथून एक महाराजांचे दौरा होता. महाराज सिद्ध पुरुष होते. त्या महाराजांना गावातल्या मंडळींनी बोलवलं आणि त्यांना सर्व काही आपलं दुःख सांगितलं. आता याच्यावर उपाय काय तुम्ही सांगा म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं काही टेन्शन घेऊ नका म्हणे, तुमच्या गावामध्ये एक जुनं महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिर असं पहिल्यांदा मंदिर असे खोल राहायचं, तो गर्भगृह राहायचं, ते खोल राहायचं विहिरीसारखं. त्याचं गर्भगृह खूप खोल होतं त्या महादेवाच्या मंदिराचं. तर तिथे ते जे गर्भगृह आहे विहिरीसारखं मोठं गर्भगृह होतं, ते गर्भगृह पूर्ण दुधानं भरून टाकावं. महादेवाला दुधाचा या प्रकारे अभिषेक करा, तुमच्या गावामध्ये निश्चितपणे पाऊस पडेल असं त्यांनी सुचवलं. दुसऱ्या दिवशी गावातल्या सगळ्या प्रमुख मंडळींनी सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं उद्याचा दिवस सोमवारचा आहे. उद्या सगळ्यांनी कोणी घरी दूध वापरायचं नाही. आपल्या घरी जेवढी काही दुभती जनावर आहेत त्यांची दूध काढा, बकेटनं काढा, कशानं कॅननं काढा, कशानेही काढा आणि आणून महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. महादेवाला अभिषेक करायचा आहे. ते पूर्ण भरलं पाहिजे गर्भगृह. सकाळी सर्वजण उठल्यापासून सगळ्यांनी दूध काढायला सुरुवात केली. म्हशीचं, गाईचं, शेळीचं जे कोणतं दूध होतं ते सगळे दूध काढलं आणि ती जाऊन अर्पण केलं.
पण काही गर्भगृह काही भरायला तयार नाही. सगळेजण विचार करायला लागले, एकदा पुन्हा माणूस पाठवला, सगळ्या गावामध्ये फिरवला, कोणाच्या घरचं दूध बाकी आहे का, सगळ्या गावचं दूध पडल्याशिवाय जमणार नाही, प्रत्येक घरातून दूध आलंच पाहिजे. 11:30-12 वाजायला आले. मग पता लागला की गावामध्ये एक घर आहे, त्या घरचा गावा सगळी तिथली माऊली बघते आणि तिथून दूध अजून आलेलं नाही. लगेच सरपंच आणि गावातले 2-4 महत्वाचे माणसं गेले आणि त्यांनी त्या आजीबाईला विचारलं, आजीबाई सगळ्यांनी दूध आणून टाकलं, तू का नाही टाकलं? तुझ्यामुळं आपलं हे जे आपण अभिषेक करत आहोत दुधाचा, तो अभिषेक होत नाहीये, पूर्ण होत नाहीये, आणि तो अभिषेक पूर्ण झाल्याशिवाय पाऊस पडणार नाही. त्या आजीबाईने सांगितलं, हे बाबा माझ्या घरी लहान लहान लेकरं आहेत, माझ्या म्हाताऱ्याला भाजी बिजी खाता येत नाही, त्याला दुधामध्येच भाकर चुरून द्यावं लागते, म्हणून मी पहिल्यांदा माझ्या लेकराला सगळ्याला लहान लहान लेकरं आहेत, नातू आहेत, त्या सगळ्यांना खाऊ घातलं, पाजलं, दिलं, म्हाताऱ्याला दूध पोळीचा काला, दूध आणि भाकरीचा काला करून दिला, कुच करून दिला. आता पुढे माझ्या घरचे काम आता पेरू, आता येते म्हणजे 10-15 मिनिटात दूध उरलेलं. लवकर येते, जास्त वेळ लावू नको, पटकन ये, तुझ्याकडे भरपूर म्हशी होत्या, जे काही दूध आहे ते लवकर घेऊन ये. तेवढी येते, तुम्ही पोहोचायच्या आधी मी पोहोचते मंदिरात. हे जाऊन मंदिरात जाऊन बसले, मागून पथारी आली, सगळे तिच्याकडे बघायला तेवढं दूध आणते की तिनं एवढ्या वाटीमध्ये दूध आली. सगळेजण म्हणाले, बाई एवढा गर्भगृह सगळा भरायचा आहे, तुझ्या एवढ्या दुधानं काय होणार आहे? तेवढी बापू माझ्या घरी जेवढं दूध लागलं तेवढं मी लेकरा बाळाला सगळ्याला खाऊ घातलं, आणि आता उरलेलं दूध देवासाठी आणलं. मी लेकरं उपाशी ठेवून, माझ्या नवऱ्याला उपाशी ठेवून देवाला देऊ शकत नाही. माझं पहिलं कर्तव्य माझ्या कुटुंबाला पोचणं हे आहे, आणि नंतर मला देव असं कधीच म्हणत नाही की पहिल्यांदा माझं बघ मग कुटुंबाचं बघ. सगळेजण तिच्यावर चिडले, त्या मथारीवर आता सगळं बांधवते बाबा, एवढं दूध आपण काढून टाकलं, एकटीमुळे सगळं काही बिघडणार. तिनं बिचारीनं मनोभावे पूजा केली, आपल्या वाटीवर दूध त्या गर्भगृहात टाकलं. जसं ते वाटीवर दूध टाकलं तसं ते गर्भगृह पूर्ण दुधानं. आता हे किती खरं किती खोटं हे सोडून द्या, याच्या मागचं उद्देश काय आहे, यातून आपण काय शिकलो ते समजून घ्या. तुम्ही सर्वच माझ्या बहिणी आणि माझ्या सगळ्या माता मला माहित आहे एवढ्या सुज्ञा की देवाचं करताना तुम्ही घराकडे दुर्लक्ष करत नाहीच. म्हणजे अजून कोणी असतील त्यांनाही सांगा, आपण पहिलं कर्तव्य हे आपलं कुटुंब आपण व्यवस्थित वाढवलं पाहिजे. नाही तर सकाळी उठले, आंघोळ झाली की बाई निघाली मंदिराला, घरी लेकरं बोंबलायले, नवरा बोंबलायला, त्याला कामावर जायचं आहे, लेकराला शाळेत जायचं आहे, आणि आपण ते सगळं सोडून दिलं. नाही मला पहिले देवाचं करा. देव म्हणत नाही, देव तुमच्या भावाचा भुकेला आहे, देव तुम्हाला काहीच मागत नाही. उद्यम साहस धैर्य बुद्धी शक्ती पराक्रमः शर्ते यत्र नयन तत्र देव सहाय. तुमच्या मनामध्ये जर चांगला उद्देश, चांगला उद्यम म्हणजे व्यापार म्हणजे काय, खरेदी करणारे विकणं नाही, आपण जे काही कार्य करतो तो व्यापार. उद्यम साहस धैर्य बुद्धी शक्ती आणि पराक्रम हे 6 गुण जर आपल्यामध्ये असतील तर देव सुद्धा तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला मदतच करतो. देव कधीच म्हणत नाही की सगळे काम म्हणजे सोडून तू माझ्याकडे येऊन टाळा उठत बस. सगळे कामं झाल्यावर मग उरलेल्या वेळात केलं तरी चालेल. आणि असं केलं तरच आपली संस्कृतीचं संवर्धन होईल. म्हणजे आहे ते तर आपण टिकवून ठेवू, पण त्याला अजून कसं वाढवायचं हे आपल्याला समजेल. मी जास्त वेळ घेत नाही, मला माहिती आहे तुम्ही बराच वेळ झाला इथं ताटून बसले आहात, मला यायला उशीर झाला. जाताना तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, 4 ओळी आहेत. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना के आदि में हम राष्ट्र का कल्याण न भूले, हम राष्ट्र का कल्याण न भूले. अर्थात हे निर्माणाचं युग आहे. या युगामध्ये सर्व काही नवीन नवीन निर्माण होत आहे. आपण बघत आहोत आपल्या आजूबाजूला. आता इथं मला वाटते 70, 80, 90 वर्षाच्या सुद्धा आमच्या माऊली बसून आहेत. या 90 वर्षामध्ये किती जग बदलले यांनी जवळून पाहिलं.
जेव्हा गावामध्ये एखादी गाडी आली, मोटरसायकल किंवा फोर व्हीलर, तर सगळं गाव ते बघायला यायचं. एखाद्याच्या घरी रेडिओ राहायचा आणि त्या रेडिओवर सुरू असलेली मॅच ऐकण्यासाठी सगळं गाव एका जागेवर यायचं. क्रिकेटची मॅच असेल, त्या कॉमेंटेटरनं मॅच चालू असताना त्या कॉमेंटेटरनं केलेल्या कॉमेंट्रीवरून आपला समजायचं की बॉल किती फास्ट पडायला. आज प्रत्येकाच्या घरात एक एक नाही, दोन दोन टीव्ही आहे. प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये वेगळी टीव्ही आहे, हॉलमध्ये वेगळी टीव्ही आहे आणि खिशात एक टीव्ही आहे, मोबाईल. हे निर्माणाचं युग आहे. पण निर्माण होते इस पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते चरित्र आहे. If you lost money, you lost nothing. If you lost health, you lost something. But if you lost character, you lost everything. म्हणजे काय, आपण जर पैसे गमावले तर पैसे कमवता येतील. माझ्या खिशातली 100ची नोट पडली, हरवली, गेले माझ्याजवळ, ती कमवता येईल. थोडीशी मेहनत करायला लागेल, पुन्हा 100 रुपये मला भेटते. जर माझी तब्येत कमवली, तब्येत खराब झाली, तर आपण थोडंसं काही हरवलेलं आहे ते मिळवायला त्याचा वेळ लागेल. लगेच आज मेहनत केली, उद्या तब्येत चांगली झाली असं होणार नाही. जातील एखादा महिना 2 महिने, पण ते सुद्धा मिळवता येईल. पण एकदा जर चरित्र खराब झालं, चारित्र्याला जर डाग लागला, आयुष्यभर ते मिळत नाही. म्हणून निर्माण होके पावन युग में हम चरित्र निर्माण ना बोले. आपल्याला चारित्र्य संपन्न समाज बनवायचा आहे आणि ते बनवण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे, या माता भगिनींमध्ये आहे. तुमच्या घरामध्ये असलेलं लहान लेकरू असेल किंवा 40-50 वर्षाचा तुमचा घरचे माणसं असतील, या प्रत्येकाला कसं घडवायचंय तुमच्या हातात. रिमोट कंट्रोल शेवटी तुमच्या हातात, त्याला कोणीकडे जाऊ द्यायचं. निर्माण होके पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले, स्वार्थ साधना के अंधी में हम राष्ट्र का कल्याण ना भूले. स्वार्थ साधना म्हणजे स्वतःचा स्वार्थ मिळवण्याच्या या सगळ्या गडबडीमध्ये कुठेतरी राष्ट्राचं कल्याण आपण विसरलं नाही पाहिजे. कारण की राष्ट्र राहिलं तर समाज राहील, समाज राहिला तर माणूस राहील. कारण की माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय आपण एकटे जगूच शकत नाही. आपण बोलताना बऱ्याचदा बोलतो, मला कोणाशी काही घेणे नाही, माझं कोणापासून अडत नाही. अडते आपलं प्रत्येकाचं एकमेकापासून वाढतेच. ते बोलायच्या गोष्टी आहेत, माझं कोणापासून अडत नाही. आपण समाजात राहतो, आपल्या समाजाशी देणं घेणं आहे, या राष्ट्राशी देणं घेणं आहे. म्हणून या समाजाची आणि या राष्ट्राची उन्नती व्हावी यासाठी या संस्कृतीचं रक्षण होणं अतिशय महत्वाचं आहे. जास्त वेळ घेत नाही. आज आयोजकांनी मला आपल्या सर्वांसमोर हा विषय मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचं मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की अशाच प्रकारचे चांगल्यात चांगले कार्यक्रम आपण आयोजित करावे, जेणेकरून येणारी नवीन पिढी तर घडेलच, सोबतच आपल्या संपूर्ण परिसर समृद्ध आणि सामर्थ्यवान व्हायला जास्त वेळ लागणार नाही. मी बराच वेळ आपला घेतला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. वंदे मातरम.